नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये आहे। हा मार्केट विदर्भातील सगळ्यात फुलांच्या मार्केट म्हणून ओळखला जातो। आज बघितलं असेल तर दिवाळी आणि दिवाळी निमित्त जे आहेत लाखो नागपूरकर जे आहेत ते एकंदरीतच या ठिकाणी आल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे। एकंदरीत बघितलं असेल तर या मार्केटमध्ये जे बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे जे फुलं आहेत ते फुलं या ठिकाणी विक्री होत असते। आपल्या शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि एकंदरीत बघितलं असेल तर इथल्या व्यापाऱ्यांना जे आहेत ते फुलं देत असतात आणि एकंदरीत नागपूरकर जे आहेत त्या ठिकाणी येऊन जे आहेत ते फुलं घेत असतात। शेवंती असेल, झेंडू असेल, त्यासोबत जर बघितलं गुलाबाचे फुलं असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे फुलं आहेत ते या ठिकाणी विक्रीला येत असतात। यंदा जर बघितलं असेल तर 80 ते 100 रुपये किलोवर जे आहेत ते फुलाचे भाव गेलेले आहेत। त्यामुळे जर बघितलं असेल तर ग्राहकांमध्ये एकंदरीत उत्साहाचे वातावरण, त्यासोबत जे आहेत ते व्यापारी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण सध्याच्या घडीला आपल्याला दिसत आहे। कोरोना काळात ज्या प्रकारची परिस्थिती व्यापारावर उद्भवली होती ती परिस्थिती आता सध्या तरी दिसत नाही। त्यामुळे आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी येथील व्यापारी आहेत, त्याच्यासोबत थेट बातचीत करूया। काय सांगाल, सध्या काय स्थिती आहे फुल मार्केटची? छान आहे फुल मार्केटची स्थिती। काय सध्या काय विक्री आहे फुलांची आणि काल काय होती फुलांची विक्री आणि आज काय आहे? 30 रुपयाला होती। 30 रुपये आज काय आहे? आज पण 30 रुपयेच होते सकाळपर्यंत। आता थोडक्यात मार्केट वाढलेलं आहे, आवक कमी झाल्यामुळे 80 ते 100 असे दरम्यान रेट तर सुरू आहे। ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली अचानक आणि आवक कमी झाली सध्या। झेंडूचे फुलं आपण मोठ्या प्रमाणात इथे आणलेले आहेत, त्यामुळे कुठले हे फुलं आहेत काय सांगाल? हे बँगलोर, हे आपल्या नागपूर मार्केटचे फ्लावर आहेत झेंडू, आणि शेवंती जी आहे ती अहमदनगर, पुणे, बँगलोर इथले। गुलाबाच्या फुलाचा काय सध्याच्या घडीला रेट आहे? गुलाबाची फुलं सुद्धा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात 400 रुपये किलो चालू आहे। त्याची विक्री होत असते? हो, जास्त। ज्या पद्धतीने आपण जर बघितलं असेल या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ते फुलांची विक्री होते आणि कुठेतरी उत्साहाचं वातावरण सुद्धा ग्राहकांमध्ये आहे आणि व्यापारामध्ये दिसून येतात। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।